आज सलग 2 रजनींमध्ये ज्यांचा आवाज इथे या स्पर्धेमध्ये धुमधुमला आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करतो। त्यानंतर रोशनजी पाटील यांना देखील विनंती असेल आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल। आजचा नाईट आजच्या रजनीमध्ये ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकलात त्यांचे ताराचे नामांकित समालोचक गेले कित्येक वर्ष समालोचक क्षेत्रामध्ये आपण पाहतो त्यांचा आवाज आपण ऐकतात आणि येस शुभ सन्मान आपण पाहतोय। खरं तर त्यांचे देखील उर्दुल गावामध्ये नातेवाईक आहेत आणि हे जिव्हाळ्याचे संबंध आपुलकीचे संबंध आहेत आणि त्या संबंध त्या प्रेमा खातीर हे सर्व इथे येत असतात। आमचे मोतीराम शेठ म्हटलं एक दिलदार व्यक्तिमत्व, चिंतामण शेठ म्हटलं हे क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहेत आणि या सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये हे सर्व शुभ सन्मान आपण इथे पार पाडले। थँक्यू सो मच ऑल ऑफ यू, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। या ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज पुन्हा एकदा रोशनजी पाटील सर जे ताराचे अप्रतिम समालोचक ज्यांचा आज आवाज क्रीडा स्पर्धेमध्ये ऐकलात। साई पाटील सरांचा देखील आम्ही स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतो। धन्यवाद। डावाला होते सुरुवात। भौगोलिक परिस्थिती बदल पाहिली मैदानाची खूप चांगली पद्धतीची आउटफील्ड आहे आणि त्याच वेळेला आपण पाहिलं हे फ्लड लाईट प्रचंड उजेड या मैदानात तुम्हाला स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं आणि उत्तम असं मंडप डेकोरेशन तुम्ही या स्पर्धेचं पाहिलं। विहंगम दृश्य ड्रोनच्या साहाय्याने टिपलं गेलं आई एकविरा इव्हेंट चॅनलच्या माध्यमातून। शेवटचा सामना पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आलाय शिवम गोंधली हा खेळाडू, समोर फलंदाज असेल स्ट्रायकिंग एंडला सिद्धी करोले संघाचा ओपनिंग ब्लास्टर अक्षय पाटील आणि त्याच्या बरोबरीने विकी पाटील हे दोन सलामीवीर आघाडीचे दोन खेळाडू मैदानाकडे आले। पॉवर प्लेला सुरुवात झाली। पहिला षटक बॉल तयार ओव्हर द स्टंप्स। पहिला बॉल यॉर्कर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह अलाउंग द कार्पेट बॉलला एक्स्ट्रा कव्हर रिझनला ढकलला हलक्या हाताने सिंगल घेत असताना अकाउंट ओपन झालं। त्या ठिकाणी अक्षय पाटीलचं अकाउंट ओपन झालंय। सिद्धी करोले संघाचं 1 रन धावफलकावर झाले। किमान 40+ रन तुम्हाला या पहिल्या सत्रामध्ये बनवावे लागतील कारण समोर रियान्स इलेव्हन नावाले संघाकडे तगडी बॅटिंग लाईनअप आहे। त्या टीमला तुम्हाला रोखायचं असेल तर चांगली धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये उभारावी लागेल। थोडासा बॉल बाहेर काढला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर। पंचांनी मात्र या चेंडूला वाईड घोषित केलंय। एक्स्ट्रा मध्ये भर पडेल, धावसंख्येमध्ये बदल। एकूण धावा आपण जर पाहिल्या बिनबाद 2। पहिलं षटक P1चं या ठिकाणी मार्ग असताना तिन्ही पंच सत्यवानजी काकडे आपण पाहता मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये, त्याच वेळेला आमचे स्क्वेअर लेग पंच हिरामनजी भोसले, सुनीलजी तांडेल तिघांचंही चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेत राहिलं। शॉट अपलेन बॉल थोडा ऑन द राईज खेळत असताना हलकीशी कळा घेतली, बॉल गलीमध्ये मात्र विसावला, शॉट गलीला झेल टिपला गेला आणि इथे मात्र पहिला धक्का बसला विकी पाटीलच्या स्वरूपात बॅटिंग करताना सिद्धी करोले संघाला। त्यांचे गीतं कोणत्या स्पर्धेमध्ये नसतील, ऐकायला मिळत नाही, प्रेक्षकांना मिळणार असं होणारच नाही। त्यांचं गाणं त्यांचं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकलं। पहिला खेळाडू बाद झाला, त्यानंतर बंटी पाटील मैदानाकडे चाललाय। सिनियर यस हा मोठा आहे बंटी, तो मात्र मैदानाकडे आलाय। ज्युनियर बाद झाला, बंटी पाटील डाव्या हाताचा आता मैदानाच्या आतमध्ये आलाय। विकी आउट झाला, माफी असावी। ज्युनियर डगआउटमध्ये विकी बाद झाले, माफी असावी। एकत्र अक्षय पाटील आणि बंटी पाटील हे दोन खेळाडू पहिल्या षटकामध्ये शिवम गोंधली हा खेळाडू
ओव्हर द स्टम्प फक्त दिशा दिली, प्लेसमेंट केली, बॉलला प्लेस जागेमध्ये थांबवलंय आणि त्या ठिकाणी सिंगल रन क्विक सिंगल घेतले दोन्ही फलंदाजाने. सुरुवात थोडीशी खराब होताना आपण पाहतो पॉवर प्ले मध्ये ज्या धावा येणं अपेक्षित आहेत फलंदाजांकडून ते मात्र मोठे फटके देखील आलेले नाही आहेत. त्यामुळे नावाली संघाचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्ले मध्ये जर का धावा कमी खर्च केल्या तर दबाव राहील सिद्धी करले संघावरती आणि या मॅच मध्ये चांगले टार्गेट सेट करावं लागेल, उभा राहावं लागेल या टीमला. बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंगचा निर्णय घेतला नाबाली संघाने. लेंथ बॉल टाकला ऑन साइडला, ड्राईव्ह करत असताना मिडॉनचा फिल्डर सरकला बाजूला, फील्ड करतो त्या ठिकाणी फक्त सिंगल आली. गुड फिल्डिंग. आणखीन एक रन पॉवर प्ले मध्ये ऍड होताना आपण पाहत आहे. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात आणि सुरुवातीला एक एक रनचा संग्रह करत मात्र हा संघ पुढे चाललाय. थोडं डगआउट मध्ये आपण जर मला चलबिचल सुरू झाली कारण हा सामना 4 षटकांचा आहे. समोर तगडा संघ, त्या तगड्या संघासमोर तगडं आव्हान उभा राहावं लागेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये आव्हान जितकं मोठं असेल तितका कॉन्फिडन्स वाढेल सेकंड इनिंग मध्ये. यावेळेला डाऊन द ग्राउंड एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट केले आपण पाहिला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल चालला त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा रेषा पार, चौकार. कमालीचा फटका. डाव्या हाताचा फलंदाज जेव्हा एक्स्ट्रा कव्हरला असे फटके मारतो तेव्हा ते फटके हे नेत्रदीपक असतात आणि नयनरम्य असतात. प्रेक्षकांना मात्र एक चांगलं कदर या फटक्यांमध्ये एक आनंद मिळतो आणि हा फटका त्या ठिकाणी बंटी पाटील कडून पाहायला मिळाला. 6 धावा, वेलकम 6, 6 धावा. पहिलं दशक पूर्ण झालं. 10 धावा धावफलकावर लागताना पाहता एक खेळाडू बाद. पहिलं षटक पॉवर प्लेचं मार्गस असताना आणखीन एक बॉल पेंडिंग आहे. 10 रन ऑन स्कोर कार्ड, एक गडी बाद. चांगलं टायमिंग बंटी पाटील सिनियर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 10 धावा स्कोर कार्डवरती. आजच्या रात्रीमधला हा शेवटचा सामना. आमदार चषकाचं हे दमदार आयोजन तुम्ही आज बुर्दुल नगरीमध्ये पाहताय. गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित या स्पर्धेचं आयोजन 7 फेब्रुवारी ते 11. बॅकफुटला गेले, अप्पर कटचा प्रयत्न होता, बॉल थोडा आतमध्ये ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या दिशेने. टॉस होता पण पाहिला. इथे आपण जर पाहिला निर्धाव चेंडू फेकला गोलंदाजाने. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती एक गडी बाद, 10 धावा. ऑन स्क्रीन आमचे आयोजक स्पर्धेचा आनंद घेत असताना आज त्यांच्या चेहऱ्यावरती वेगळा आनंद आहे कारण सलग 2 सामने जिंकलेत आपल्या टीमने. गेला नवनाथ दादा खुश झाले, आमचे सर्व आयोजक खुश झाले. नितीन यांचं करता थोडंसं एंटरटेनमेंट आपण पाहता डीजेच्या माध्यमातून. चला जाऊया आपण मॅचच्या दिशेने. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, पॉवर प्लेचा खेळ संपला. 10 धावा स्कोर कार्ड वरती आल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. सेकंड ओव्हरमध्ये कुणाल आला बॉलिंग मार्कवरती. चांगली भागीदारी या मॅच मध्ये बनवायच्या 2 खेळाडूंना, अक्षय पाटील आणि त्याच्या बरोबरीने बंटी पाटील. पाटलांचा बोलबाला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का हे पाहावं लागेल. बंटी यांना अक्षय हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला असेल. कुणाल सज्ज होताना फार एंड कडून आता आपण पाहिला ओव्हर पिच पद्धतीने खेळला. त्या ठिकाणी थोडासा लो फुटत बॉल होता. ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरला हा फटका अलॉंग द कार्पेट. सेकंडचा कॉल, रिस्क घेतली आणि ही रिस्क मात्र महत्वाची राहील आता सिद्धी करले संघासाठी. 2 धावा ज्या ठिकाणी मिळाल्या. ओव्हर थ्रो झाला, बॅकअपसाठी खेळाडू येईल. तद्वार मात्र सेकंडला त्या ठिकाणी तयारी दाखवली दोन्ही फलंदाजाने. 2 धावा आल्या. 2 रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या स्कोर कार्डवरती एक गडी बाद, 12 धावा. 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 1.1 चेंडूचा खेळ संपला. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. कुणालचं हे षटक आदरणीय चिंतामण शेठ पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला. रेहान चेलेमन नावाली संघ आपण पाहताय. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, बिगिट करायचं होतं पण बॉल टप्पा पडला, खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. अक्षयला थांबवलं, अक्षयला डॉमिनेट केलं या गोलंदाजाने कुणालने. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला आउट ऑफ स्टंप. थोडासा बॉल टप्पा पडला, खाली राहिला. त्यामुळे बॅट अँड कदर पॅटच्या मधून बॉल ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या दिशेने. तो पाहायला मिळाला. निर्धाव लीगल बॉल टाकत असताना गोलंदाज कुणाल
या षटकामध्ये. याही बेला फास्ट अँड फ्युरियस ॲक्युरेट यॉर्कर, दिशा चांगली होती, टप्पा अतिशय योग्य होता आणि इथं आपण पाहिला आणखीन एक निर्धाव चेंडू. भन्नाट वेग या गोलंदाजाकडे आहे, त्याचा पुरेपूर फायदा त्याने करून घेतला. या मागच्या 2 बॉलवरती फलंदाजांना पूर्णपणे डॉमिनेट केलं, फुटवर्क नव्हतं. मागच्या बॉलवरती निर्धाव चेंडू. यावेळेला स्टेप आउट झालं. इथे थोडासा अकूट टप्प्याचा बॉल, लेंथ कमी केली, गती तीच होती, पण तो टप्पा आणखीन एक वेगळ्या पद्धतीचा पाहायला मिळाला. लेंथ बॉल टाकत असताना आणखीन एक डॉट बॉल. फलंदाजाला वाटलं असेल पुन्हा एकदा या ठिकाणी यॉर्कर येऊ शकतो, पण तो गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. वर्सटाईल गोलंदाज, संमिश्र पद्धतीची गोलंदाजी कुणालने मात्र आता या षटकामध्ये केली. व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे आजकालच्या फास्ट क्रिकेटमध्ये. बेस्ट व्हेरिएशन इज द बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात. यावेळेला यॉर्करचा प्रयत्न मिड ऑफला बीट केला, त्यांच्या डोक्यावरून बॉल चालला त्या ठिकाणी लॉंग ऑफ क्षेत्राकडे. गोळीच्या वेगाने आउटफील्ड फास्ट आहे. रन्स मधील 4 चौकार. कदर आम्हाला मोटिवेट केल्याबद्दल आपलं आभार. एकनाथजी माई साहेबांचे संगीत भरपूर आम्हाला प्रेरणा देऊन गेलं. चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला अक्षय पाटीलच्या बॅटमधून. याही वेळेला आपण पाहिला लॉफ्टेड त्या ठिकाणी हा फटका अलॉंग द कार्पेट बिसेप मध्ये केले. बॉल बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी सिंगल रन मिळाली. बॅकअपसाठी खेळाडू होते, मिड ऑफला लॉंग ऑफ मध्ये उभं केलं, त्याचा फायदा झाला. फिल्डिंग करणाऱ्या नावाली संघाला 1 रन शेवटच्या बॉलवरती मिळाली आणि 1 रनच्या मध्ये आपण जर पाहिला सेकंड ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावादी 8.50च्या सरासरीने एक खेळाडू बाद 17 धावा. ला 17 धावा स्कोर कार्ड बदलल्या. पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट चांगला मिळाला, 10 धावा आल्या, परंतु सेकंड ओव्हरमध्ये कुणालने मात्र कमालीचं कमबॅक करून दिलं. मोस्ट रन स्कोरर या खरं स्पर्धेतले निकेश पाटील, ज्याने 38 बॉलमध्ये 63 केल्या. सलीम इनामदार हा खेळाडू, त्यांना आपण पाहिलं पोलीस होते, आय थिंक हा शो मॅचचा सामना होता. महेश पाटील आई गावदेव बोरदुल या खरं संघातला खेळाडू, ज्याने 39 चेंडूमध्ये 2 सामन्यामध्ये 60 धावा केलेल्या आहेत. टॉप स्कोरर सेकंड नंबरला आहेत. आजवर आपण जर पाहिलं आजच्या रात्रीमध्ये किरण म्हात्रे हा खेळाडू वाकणचा, त्याने 59 केल्या. धीरज म्हात्रे आई 11 ओवे संघाचा 39 बॉल 53. आकाश लोणगे हा खेळाडू देखील चमकदार कामगिरी त्याला करताना पाहिलं. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज प्रथमेश साळुंके हा ॲक्शन. आणि बघा डाव्या हाताचा गोलंदाज, अँगल बनवला, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड लाईनच्या आतून बॉल ट्रॅव्हल झाला, त्यामुळे इथे जर आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी, नॅचरल स्विंगचा पुरेपूर फायदा. बॉलला लेफ्ट करण्याचा निर्णय थोडासा अंगलट आला असंही म्हणायला हरकत नाही. डॉट बॉल अक्षयने फेस केला. यावेळेला तेच तर बॉल फक्त दिशा दिली, नटरंग स्टाईल फिरले आणि इथे मात्र फाईन लेगच्या दिशेने बॉल चाललाय दणदण करत सीमा पार. रन्स मधील 4 चौकार. थोडासा लेंथ मागे होती, त्या ठिकाणी शफल झाले. पुन्हा एकदा आपण पाहू शकता फटका फक्त दिशा दिली, त्या ठिकाणी 4 धावा येतील अक्षयच्या बॅटमधून. सिद्दीक करवले टीमला मच रेडेड 4 चौकार. 21 रन ऑन स्कोर कार्ड. 21 धावा धाव फलकावरती पण लागताना पाहताय. अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेला देखील त्याच अँगलने बॉल टाकायचा होता, पण इथे अवे फ्रॉम द बॉडी वाईड लाईनच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल झाला, त्यामुळे पंचांनी बॉलला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल. 22 धावा, 1 गडी बाद 22 धावा. या विकेटसाठी चांगली भागीदारी झाली मैदानामध्ये, पण तो स्ट्राईक रेट तुम्हाला वाढवावा लागेल. पहिल्या सत्रामध्ये फ्री माइंडेड बॅटिंग करायची आहे आणि इथे पुन्हा एकदा आपण जर पाहिला लेंथ बॉल टाकला गोलंदाजाने. कमबॅक, बॉलरचे ॲक्शन, बॉलरची बॉडी लँग्वेज, त्याची देहयष्टी आपण जर पाहिली, उंच देहबोलीचा हा खेळाडू आणि बॉल रिलीज करत असताना आपण जर पाहिला हा ॲक्शन देतो, बॉल डिलिव्हर करतो, त्यामुळे परफेक्ट त्याचं डिरेक्शन, भरपूर वेग त्याच्यामध्ये आहे, त्याचा पुरेपूर फायदा नावाली संघाला झाला आतापर्यंत. समोर लेफ्टी बॅटर आला, त्यामुळे आता कस पणाला लागेल त्या ठिकाणी गोलंदाज प्रथमेशचा. कारण जेव्हा जेव्हा ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे बॅटर आलं, तेव्हा फलंदाज नेहमी उजवा राहिला, त्याची फलंदाजी मात्र चमकदार राहिली. तर मात्र इथे व्हेरिएशन करावं लागेल प्रथमेशला. 23 धावा फलकामध्ये 2.3 चेंडूचा खेळ संपला. अजूनही 9 बॉल बाकी आहेत. आपण प्रेडिक्ट केलं होतं किमान 40+ रन
कराव्या लागतील. यॉर्कर टाकलाय, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स केले. मागे फिल्डर आहे त्यांच्या दिशेने हा फटका आणि त्या ठिकाणी खराब फिल्डिंग. लेझी क्रिकेट नशिबाची साथ सिद्धी करवले संघाला. इथे मात्र मिळेल हा नशिबाचा चौकार. राहुल पवार यांच्याकडून मात्र ही मिस्टेक. मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. एक्स्ट्रा कव्हरला 4 धावा आल्या. फलंदाजाला बॅकफुटला गेले, जागा बनवली, फक्त दिशा दिली आहे. स्क्वेअर कटचा प्रयत्न, बॉल चालला डीप कव्हर पॉइंटला, सीमा रेषा पार. नशिबाचा चौका, त्यानंतर मोमेंटम मिळाला सिद्धी करवले संघाला. बंटी पाटीलला आणि त्याच्या बॅटमधून आपण पाहिला हा कलात्मक फटका. वेगाच्या आगेच टेक्निक. 4 धावा. लगातार 2 चौकार. आता मोमेंटम मिळाला सिद्धी करवले संघाला. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली त्या ठिकाणी राहुल कडून. त्यानंतर 31 धावा आपण पाहता स्कोर कार्ड मध्ये लागताना. 1 बॉल बाकी या षटकातला. यावेळेला ऑन साइडला पुल करायचं होतं. फ्लिक करत असताना फुलर एंड चेंडू होता. आपण पाहिला मिड विकेट मध्ये हा फटका फसलाय. पिकअप शॉट होता पण तो एलिव्हेशन कमी मिळालं, अंतर कमी कापलं. लगेच प्रत्युत्तर याच ओव्हरमध्ये प्रथमेशने दिलं बंटी पाटीलला. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा खेळाडू बाद झाला सिद्धी करवले संघाचा 31 या धावसंख्येवर. तीन षटकांचा खेळ संपला. 31 धावा. स्पर्धेतला आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना. माझाही शेवटचा टर्न आहे. त्याबद्दल खरं तर मी पुन्हा एकदा आयोजकांचा आभार व्यक्त करेल. बुर्दुल ग्रामस्थांचा हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेल. खास करून आमचे आयोजक सुधीर भाऊ असतील, गुरुनाथ भाऊ असतील आणि संपूर्ण त्यांचे कमिटी मेंबर्स आणि या मंचावरती आदरणीय सुरेश शेठ पाटील, मोतीराम शेठ पाटील, चिंतामण शेठ पाटील, सर्व सिनियर सुनील शेठ पाटील असतील, प्रवीणदादा पाटील असतील, सर्वांचा मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेल. खूप चांगली स्पर्धा आणि या खतर स्पर्धेचा एक अविभाज्य घटक बनण्याची संधी दिली समालोचक म्हणून. त्याबद्दल मी मनापासून आपलं आभार व्यक्त करतो. सालाबाद प्रमाणे डे क्रिकेट असेल, नाईट क्रिकेट असेल, प्रत्येक वर्षी मात्र आवर्जून आपण या ठिकाणी आम्हाला संधी दिली, त्याबद्दल आपलं आभार. लास्ट ओव्हर शेवटच्या षटकाकडे पण जाऊया. शेवटचं षटक घेऊन येतो या ठिकाणी नावाली संघाचा गोलंदाज. अंतिम षटकामध्ये विराज पाटील 12वा खेळाडू 12th मॅन आमच्या समोर जॉईन झालाय. विराज आले त्या ठिकाणी. यावेळेला बघा फटका चांगला ऑन साइडला बॉल बॅक ड्राईव्ह होता. तिथे देखील आपण पाहिली खराब फिल्डिंग. वारंवार या चुका होताना आपण पाहिल्या. नितलस संघाने ज्या चुकाकडे सिद्धी करवले संघाच्या आगीच त्या चुका आता कदाचित नावाले संघ करतोय की काय. फिल्डिंग मधल्या मिस्टेक तुम्हाला महागड्या ठरतील. सेकंड इनिंग मध्ये धावांचा पाठलाग करण्यासाठी तुम्ही उतराल. 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. 2 खेळाडू बाद 33 अशी धावसंख्या धावफलकावरती. वेदांत साळुंके 12वे खेळाडू आणि आज ते मामाच्या गावामध्ये आहेत. यावेळेला बघा खरं फटका हलकीशी करा लागत शॉट गलीकडेचा ट्रॅव्हल झाला. 1 रन त्या ठिकाणी मिळाली. बॅकअप साठी खेळाडू होते. 1 धाव आली. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा आपण जर पाहिल्या धावफलकावरती 2 खेळाडू बाद 34 धावा. 34 लॉस ऑफ 2 विकेट्स. आणखीन 4 बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावा येतील आपण सुरुवातीलाच प्रेडिक्ट केलं होतं. किमान 40+ रन तुम्हाला या पहिल्या सत्रामध्ये बनवावे लागतील, कारण समोरच्या टीमकडे प्रतिस्पर्धी संघाकडे तगडी बॅटिंग लाईनअप आहे. यावेळेला वेगवान फटका, गतिमान फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह मिड विकेट मधला फिल्डर बॉल खाली आलाय. गुड फिल्डिंग. 1च रन या बॉलवरती मिळाली. स्लॉग ओव्हरचं षटक, डेथ ओव्हरचं हे षटक आहे. आणि या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर विराटचं कमबॅक राहिलं. थोडीशी खराब फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. त्यानंतर आपण जर पाहिलं पहिल्या 3 बॉलमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक आहे. लास्ट ओव्हर ओव्हर द स्टम्प्स. याही वेळेला तेच सरळ बॉल विकेट किपरलाही बीट केलं. हलकीशी कडा लागत बॉल मागे निघाला. तर नावालीच्या पाटीलके सांगत असे सिंगल डबल आली तरी चालेल, पण मोठा फटका या ओव्हरला येता कामा नये. कारण मोठा फटका आला तर मात्र धावसंख्या मोठी होईल, थोडासा दबाव वाढेल. सेकंड इनिंगमध्ये 4 चेंडू फेकले या ठिकाणी गोलंदाज विराजने आणि आतापर्यंत दमदार कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहिली. 5 धावा खर्च केल्या. शेवटचे 2 बॉल बाकी. 36 धावा धावफलकामध्ये टार्गेट सेट करायचा आहे सिद्धी करवले टीमला. ऑन साइडला हा फटका पुन्हा एकदा आपण पाहिला. मिड विकेट क्षेत्राकडे खेळले. आणखीन एकदा चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली.
कमालीचं कमबॅक. फलंदाजाला रूम क्रिएट करून दिलेलं नाहीये, मोठे फटके खेळण्याची मुभा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली नाहीये गोलंदाजाने. याचं कारण आहे विराजची ॲक्युरेसी, विराजकडे असणारी गती, त्याचा योग्य वापर त्याने केला. डिरेक्शन चांगलं होतं, लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता. हा शेवटचा बॉल, लास्ट बॉल देखील कमबॅक. यॉर्कर टाकत असताना आपण पाहिला हा चेंडू निर्धाव आलाय आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 6. क्या बात आहे, ग्रेट कमबॅक विराज पाटील. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना CSK 11 सिद्दीक करोले टीमची धावसंख्या 2 गडी बाद 37. आता येणारे 24 बॉल विजयासाठी रियांश 11 नावाली संघाला बनवायला लागतील 38 आणि एका बाजूने या विजयासाठी गावदेवी सिद्दीक करोले संघाला 38 हवा रोखायच्यात. या ऐकूया आपण पुढच्या सत्रामध्ये पुढचा आवाज. एक अभ्यासू समालोचक आमच्या समोर जॉईन झालेत, आदरणीय प्रथमेशजी यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद. क्या बात आहे, क्या बात आहे. स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात सध्याच्या घडीला DJ नितीन आणि फ्रॉम धुंद्रे. आणि आज धुंद्रे गावाचं नाव अखंड ठाणे रायगडमध्ये तुम्हाला ऐकायला मिळते. त्याचं कारण DJ नितीन सातत्याने प्रत्येक ठिकाणी ठाणे असो अथवा रायगड दोन्ही जिल्ह्यांमध्ये आपल्या डीजेच्या तालावरती प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं ते डीजे ऑपरेटर म्हणजे DJ नितीनला आपण पाहतो. धन्यवाद रोशनजी पाटील सर, व्हॉइस ऑफ तारा, नामांकित समालोचक, त्यांचा आवाज आपण ऐकलात. नारायण समसे विश्वासी हजारी साहेबांचं नुकतंच इथे शुभागमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत सध्या तुम्ही पाहू शकाल टेलिव्हिजन स्क्रीनवर. आमचं कॉमेंट्री बॉक्स आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये जतीन गोंदेला तुम्ही पाहतात आणि काहीतरी चर्चा त्यांची सुरू आहे बुर्दुलच्या खेळाडू सोबत. पण सध्या पाहू शकाल आमच्यासोबत DJ नितीन देखील जोडले गेले, त्यांचं देखील कौतुक आहे कारण खूप सुंदर डीजे ऑपरेटिंग त्यांचे आपल्याला पाहायला मिळते. आणि आई एकविरा इव्हेंट्स वारंवार त्यांची आम्ही प्रशंसा का करतो. ऑनलाईन प्रेक्षक विचार करत असेल की टेलिकास्ट टीमची इतकी प्रशंसा का, त्याचं कारण सुपर ब्रॉडकास्टिंग मीडिया पार्टनर आई एकविरा इव्हेंट्स. स्पेशल थँक्स, त्यांचा नक्कीच आम्ही आभार व्यक्त करू. नाविन्यपूर्ण गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. हे मॉडर्न डे क्रिकेट आहे त्यामुळे सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल आमचे तिन्ही मान्यवर A1 जोडी सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्ही पाहतात. आमचे चिंतामण शेठ पाटील असतील आणि मोतीराम शेठ पाटील असतील. ही A1 जोडी आहे, एव्हरग्रीन A1 जोडी, क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व. आणि असं वाटतंय की उद्या एक 4 षटकांचा सामना व्हायला हवा. एका बाजूला चिंतामण शेठ पाटील, एका बाजूला मोतीराम शेठ पाटील. होईल का मॅच? बघा ते देखील असतात, त्यांना देखील माहिती आहे व्हायला पाहिजे. A1 जोडी एकमेकांच्या समोर आल्यावरती काय घडते ते देखील पाहणं महत्त्वाचं. एक ओव्हरची जरी झाली तरी भरपूर आहे, चालेल आम्हाला. होईल का मोतीराम शेठ? होईल, होईल, 100% होईल, त्यामध्ये ते मात्र शंका नाही. 24 बॉल 38ची गरज आहे, 38. एका बाजूला चिंतामण शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. रियांश 11 नावाळी यांनी सुंदर कामगिरी केली. पंच बॉल चेक होतात, थोडं थांबा. चोवीस चेंडू आणि 38ची गरज आहे. एकविरा लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून मी टेलिकास्ट तुम्हाला पाहिलं. तिसरे पंच सध्या थोडे व्यस्त आहेत, नाही हरकत नाही, येऊ नका, बसा, आराम करा. सध्या तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवरती दाखवलं जात होतं, त्यांना वाटलं की रिव्ह्यूची मागणी केली. नाही नाही, असं काही नाही. चला, सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झालेली आहे. CSK सिद्धी करवले आणि त्याच्या विरोधामध्ये रियांश 11 नावाळी. नावाळी म्हटलं तर राहुल पवार, शिवम गोंधळी सातत्यानं व्यावसायिक स्तरावरती खेळलेले खेळाडू.
राहतो की कातील ऋषभ पाटील आपण पाहतात सध्या. बघा त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल देखील आली. भूषण पाटील सध्या भरपूर व्यस्त आहेत कारण डे मध्ये व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे, नाईटमध्ये आमदार चषकाची स्पर्धा सुरू आहे, त्यामुळे त्यांना देखील व्यस्त राहावं लागतं. डे नाईट शेड्यूल पॅक, डे नाईट फुल टाईट. बघा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल सध्या राहतो की कातील ऋषभ पाटील यांना स्क्रीनवर दाखवलं जात आहे. बघा त्यांच्या चेहऱ्यावरती देखील स्माइल आली. चला मॅचच्या दिशेने लक्ष वेधून मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आमदार चषक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सौभाग्यवती सुलभताई गणपतशेठ गायकवाड यांचा सन्मानार्थक त्यांचा मार्गदर्शनाखाली A1 जोडीचं हे बहारदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. एव्हरग्रीन A1 जोडी MC प्रवीण शेठ असतील आणि त्यासोबत ॲडव्होकेट सुनीशेठ पाटील असतील, त्यांच्या वतीनं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. मोतीराम शेठ असतील, आमचे चिंतामण शेठ असतील आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय कारण अर्थानं या स्पर्धेसाठी ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आम्हाला पाहायला मिळत आहे. सुरेशजी पाटील साहेब असतील, या सर्व व्यक्तिमत्वांचा मी आवर्जून उल्लेख करून नामउल्लेख त्यांचा करणं गरजेचं. विक्रांत पाटील बॉलिंग मार्कवर व्यावसायिक स्तरावरती सर्वाधिक मागणी असलेला गोलंदाज, रफ्तार का सौदागर, वेगाचा बेताज बादशाह म्हणून त्याची ओळख आहे आणि सध्याच्या घडीला तो बॉलिंग मार्कवरती बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आता होतोय. 38 धावांचं लक्ष्य मापक जरी असलं तरी ते पार पाडताना तुम्हाला संघर्ष करावा लागेल कारण आमचा जन्म संघर्षाचा माती झाला. महाराष्ट्राच्या माती झालेला जन्म ही महाराष्ट्राची माती संघर्षाची आहे, त्यामुळे प्रत्येकाला संघर्ष इथे करावा लागेल. विक्रांत पाटील बॉलिंग मार्कवरती वन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड बॉलर फ्रॉम सिद्धी करवले. तिसरा बॉल वेगवान हा देखील कट केलाय, शॉर्ट पॉइंटला झेल टिपलाय, स्क्वेअर कट करायचा होता. क्षेत्ररक्षक मुकेश पाटील तैनात, टिपलाय, झेल संपलाय. बाटर बादलचा खेळ, पहिला धक्का 0 या धावसंख्येवर नावाळीला. बात आहे नितीन एकनाथ जी माळी म्हटलं की सुप्रसिद्ध कवी, गायक आणि आजवर 7,000हून अधिक क्रिकेटवर कव्वाल्या त्यांचा देखील आपल्याला वारंवार पाहायला मिळतात. त्या माणसाच्या मनात कधी काय येईल याचा नेम नाही. कोणीच किती मोठे तज्ज्ञ तुम्ही आणा, किती मोठे विचार करणारे माणसं त्यांच्यासमोर बसवा, पण त्यावेळी त्यांच्या मनामध्ये काय हे कोणीच सांगू शकणार नाही. 3 चेंडू हाताळलेत, एकही धाव खर्च नाही, 1 विकेट मिळवले. बॉलिंग मार्कवर विक्रांत पाटील. मी या गोष्टीचा उल्लेख केला की वन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड बॉलर फ्रॉम सिद्धी करवले. जबरदस्त गोलंदाजी करतो, वेगाचा बासा, रफ्तार का सौदागर, पण यावेळेस टप्पा थोडा मागे. ओ बॅक पेन, दुखापत आहे ऑलरेडी थोडी, पण तरी देखील तो बॉलिंग करतो. थोडं बॅकमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय, दुखापत आहे. आणि सध्या बघा जेव्हा आपण पाहतो चेंडू रिलीज केला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, जेव्हा तो थोडा पुढे आला तेव्हा मात्र आपण पाहतोय थोडी दुखापत झाली. तो झटका जाणवला त्याचा पाठणीला. जबरदस्त ग्राफिक्स तुम्हाला पाहायला मिळतात, अप्रतिम ग्राफिक्स सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल आणि वारंवार त्या ॲनिमेशन ते ग्राफिक्स आम्ही प्रशंसा करीत आहोत. एकविरा इव्हेंटची कोणाला ग्राफिक्स जर असे हवे असतील, असे ॲनिमेशन्स हवे असतील तर संदेश दादा यांना तुम्ही आवर्जून संपर्क साधू शकता किंवा हर्षल ग्राफिक्स तुम्हाला पाहू शकाल, ऑफिशियल पार्टनर ऑफ एकविरा इव्हेंट, त्यांना तुम्ही संपर्क साधू शकता. फ्लेक्स प्रिंटिंग, स्टार प्रिंटिंग, प्रत्येकी प्रकारचा ऑल टाईप ऑफ डिझाईन अँड बॅनर प्रिंटिंग तुम्हाला इथे मिळतील. हर्षल ग्राफिक्स आणि या संपूर्ण ग्राफिक्स या स्पर्धेचं देखील आपण पाहिलं तर हर्षल ग्राफिक्सच्या माध्यमातूनच इथे नक्कीच अवेलेबल झालं. त्यांचं कौतुक आहे आणि नक्कीच त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. ऑल सेट, पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती तयार होतो विक्रांत. कदाचित आता गती थोडी कमी होईल, त्यामुळे बॅटरला बेनिफिट मिळेल. थोडी दुखापत आहे बघा,
विक्रांत सर सलामत तो पगडी 50. स्वतःची काळजी पहिले घ्या, त्यानंतर क्रिकेट खेळा. बी फिट, वारंवार सराव करा. हेल्दी फूड इज व्हेरी इम्पॉर्टंट. सध्या मॉडर्न डे क्रिकेट सर्वच जे यंगस्टर खेळाडू आहेत त्यांना आपण पाहत असतो, बाहेरचं खाणं टाळा तुम्ही. जितकं तुम्ही हेल्दी खाल, जितकं हेल्दी राहाल, तितकं तुमचं क्रिकेटिंग करिअर वाढेल. आणि सध्या असं वाटलं की गती कमी होईल, पण कुठेच गती कमी होत नाही. त्याच वेगानं त्याच जोशानं गोलंदाजी करतोय विक्रांत. फार कमी वयामध्ये विक्रांतला देखील खुल्या गटात संधी मिळाली. शहरी विभागातील क्रिकेट खेळला, ओपन क्रिकेट देखील त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. खुल्या गटातलं क्रिकेट खेळताना त्याने आपल्या गावाचं भरपूर नाव केलं. आणि आज विक्रांतला आपण बऱ्याचशा मोठमोठ्या व्यावसायिक संघांमध्ये देखील खेळताना पाहत असतो. सध्या दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे कुठेतरी यावेळेस देखील वेगवान प्रचंड गती तुम्हाला पाहायला मिळाली. थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची होती समाप्ती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना बादलची विकेट मिळवली. त्यानंतर शिवम आला मैदानात, त्यानं सिंगल घेतली. आणि विक्रांत पाटीलचा जर विचार केला यापूर्वीच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर संग्राम 11 नीतलस विरुद्ध एक षटक त्याने हाताळलं, 12 खर्च केल्या, पण हे षटक त्याचं इकॉनॉमिकल राहिलं. नेक्स्ट बॉल. थांबतोय, थोडा वेळ घेतोय. दुखापत जेव्हा तुम्हाला असते तेव्हा थोडं सांभाळून खेळत जा मित्रांनो. सध्या आपण पाहिलं तर बुर्दुल संघ देखील वाट पाहतोय, पण वाट पाहून अर्थ नाही. तो उद्या कळेल की आपल्याला कोण खेळेल, कारण आज रात्रीतली ही अंतिम लढत असणार आहे. कारण आज 2 संघ स्पर्धेमधून पुढे सरसावताना तुम्हाला पाहायला मिळतील. आज देखील 8 संघ खेळले. स्वर्गीय रामचंद्र मडवी, प्रतिष्ठान उसाटणे, तिरंगा धुंद्रे, अनन्य 11 गावते बुर्दुल, गिरिजा माता जुनी डोंबिवली, व्यास 11 नावाळी, जयदुर्गा माता क्रिकेट संघ काठई, सिद्धी करवले आणि संग्राम 11 नीतलस. त्यामधून एक संघ तर पुढे आलेला पाहायला मिळाला, तो अनन्य 11 गावदेवी बुर्दुल. सो आता मात्र इथून कोणता संघ पुढे सरसावेल आणि या स्पर्धेचा ते टॉप 8 मध्ये क्वालिफाय होईल ते पाहणं महत्त्वाचं. कॅश ड्रॉप झाली, जीवनदान मिळालं आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली आहे. षटक क्रमांक पहिलं संपन्न, 3 धावा एका गडाचा मोबदला. क्या बात आहे भूषण, आज काय स्पेशल गिफ्ट मिळालं व्हॅलेंटाईन डेचं? मोबाईल पाहिला आय थिंक संदेश दादांनी, त्यामुळे त्यांना कळालंय की व्हॅलेंटाईन गिफ्ट काय मिळालं. स्पेशल गिफ्ट आहे भूषणला. व्हॅलेंटाईन डेचं डबल ड्युटी करतोय सध्या. सकाळी व्हॅलेंटाईन वीक आणि रात्री आमदार चषकाची स्पर्धा. अठरा चेंडू आणि 35ची गरज. ऑन साईडला फटका चांगलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. आता विखुरलेल्या अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल, कारण 4 षटकाचा सामना आहे. फर्स्ट ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले, जिथे धावा आल्याच नाही. पॉवर प्लेच्या षटकाला कॅपिटलाइज करू दिलं नाही ना मॅक्सिमाइज करून दिलं, कारण गोलंदाजी तितकी धारदार झाली. अचूक टप्पा, भेदक मारा विक्रांत पाटीलचा तुम्हाला पाहायला मिळाला. सबसे कातिल विक्रांत पाटीलनं अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी केली आणि पहिल्या ओव्हरमध्ये त्याने फक्त धावा खर्च केला. 3 विकेट मिळवली. शिवम गोंधळी ऑन स्ट्राईक. सर पातळ शरीर यष्टीचा खेळाडू आहे, पण मोठमोठे फटके लगावण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. 17 चेंडू 34ची गरज. डीजे नितीन त्यांचं कौतुक आहे. संपूर्ण 21 इव्हेंट लाईव्हची टीम त्यांचं कौतुक. आमचे जतीन गोंधळी एक्सपर्ट स्कोरर त्यांचं देखील कौतुक. आणि आज कॉमेंट्री बॉक्समधून रोशन पाटील सर तारा का समाज आपण पाहतोय रिव्ह्यूची मागणी केली आहे. साई पाटील चतुर्बे त्यांचं देखील कौतुक आहे. सर्वांचा आभार. संपूर्ण मॅनेजमेंट टीम सातत्यपूर्वक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, त्यांचं जबरदस्त योगदान. सध्या पाहतायत आमचे कंट्रोल रूममध्ये पंच चेक करताय एक्झॅक्टली काय घडलं. बॅटर पोहोचलाय की नाही, जम केली, चेंडूला अडवलं. यस्टांवरती लावत असताना बॅटर पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय की नाही. इट्स व्हेरी क्लोज कॉल. जवळून चेक केलं जातं. अल्ट्रा स्लो मोशनचा वापर केला जाईल, वेगवेगळ्या अँगलचा वापर केला जाईल
आणि जेव्हापासून यूट्यूब लाईव्ह हे टेनिस क्रिकेटमध्ये आलेत, टेनिस क्रिकेटला सोन्याचे दिवस आलेत. 2016मध्ये संतोष नाणेकर, गौरव सावंत यांनी सुरू केलेली वाहिनी आणि तिथून मात्र टेनिस क्रिकेटला एक वेगळं वळण मिळालं. आज इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा आपण पाहतोय. प्राऊड ऑफ टॉनी वंडर बॉय ठाण्याचा केतन म्हात्रे तिथे खेळतोय. प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवारला आपण खेळताना पाहतोय. त्यामुळे बरेचसे ग्रामीणचे खेळाडू आज तितक्या मोठ्या स्तरावरती खेळतात. त्यामुळे गावासाठी प्रथमतः चांगलं क्रिकेट खेळा, त्यानंतर पुढे तुम्हाला आपोआप संधी मिळेल. चेक करतात आमच्या टेक्निकल रूममध्ये, कंट्रोल रूममध्ये क्लोज निर्णय, क्लोज डिसिजन आहे. सो पंचांनी टेक्निकल रूमकडे निर्णय सोपवला आहे आणि कंट्रोल रूममधून आमचे तिसरे पंच योग्य तो निर्णय आपल्याला देतील. इज गॉन, फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात. कम ऑन. क्या बात आहे. पंच आनंद घेतात या गाण्यांचा. आपण पाहतोय जबरदस्त संगीत. डीजे नितीन ऑन स्क्रीन पाहू शकाल. व्हेरी गुड डिसिजन बाय थर्ड अंपायर. टीव्ही अंपायरने निर्णय दिला की फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. कौतुक आहे आमचं ऑफिशियल कॅमेरामॅनचं, ज्याने एक क्षणचित्र टिपलं. जेव्हा बघा बॅट क्रॉस झाली नव्हती तेव्हा बेल्स ऑफ झाल्या आणि महत्वाचं काय पाहिलं जातं की बेल्स ऑफ कधी होत आहेत तो क्षण महत्वाचा आहे. सुपर वर्क बाय अवर कॅमेरामॅन. कौतुक आहे कॅमेरामॅनचा. हो हो हो, ऑफ स्टिक वाकवले. ऑफ समजा बाय शफल झाला. स्टंप लाईन वरती बॉल यष्ट उद्ध्वस्त. फलंदाज बा. नितीन जबरदस्त मनोरंजन, फुल ऑन एंटरटेनमेंट. जर कुठे तुम्हाला पाहिजे असेल तर डीजे नितीनला आवर्जून बोलवा. व्हॉट अ सुपर, जबरदस्त, अप्रतिम अप्रतिम कारनामा. काही करू शकता डीजे नितीन, है तो सब मुमकिन है. आज मात्र जबरदस्त मनोरंजन केलं. आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या चेहऱ्यावरती आनंद तुम्हाला पाहायला मिळेल, एक स्माइल पाहायला मिळेल, ज्याचं कारण डीजे नितीन इम्प्रेस करतोय. नवीन फलंदाज मैदानाचा आतमध्ये दाखल होतोय तो प्रथमेश साळुंके. धावा झाल्या आता एकंदरीत 4 आणि विकेट गमावलेले आहेत ते 3. 15 चेंडू 34 गरज. 38 धावांचं लक्ष. असं वाटलं की मापक राहील, पण बॉलिंग अटॅक पाहता आता 38 धावांचं लक्ष डोंगरा एवढं वाटू लागलंय. चला बी फास्ट. CSK सिद्धी करवले विनंती आहे, वारंवार आम्ही सांगतोय की वेळ जास्त घेऊ नका. समीर पाटील बॉलिंग मार्कवर. प्रत्येकी गोलंदाज इम्प्रेस करतोय. मोतीराम शेठ पाटील यांना पण तुम्ही पाहतात चेहऱ्यावर तेज आहे. ऑल इन वन पर्सनॅलिटी आहे. तुम्ही क्रिकेटवरती देखील त्यांचं प्रेम पाल, तितकंच धार्मिक व्यक्तिमत्व देखील द्या, कारण भजन मंडळीमध्ये ते देखील तुम्हाला पाहायला मिळतं. राजकीय क्षेत्रामध्ये मोठी भरारी घेतलेलं व्यक्तिमत्व आणि सामाजिक कार्यामध्ये आपण पाहतोय सर्वाधिक महत्वाचं हे नाव. नावाई संघाला आपण पाहतो सध्या 14 चेंडू आणि 34 गरज आहे. काही ना काही दुखापत होते, कारण शिरडोन चषकामध्ये देखील आपण पाहिलं केजू मुंडेला दुखापत झाली. बऱ्याचशा खेळाडूंना आता दुखापत होतीये. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक स्पर्धा जवळ येते आणि खेळाडूंना अशा दुखापत होतात. बी फास्ट सूचना आम्ही करतो वारंवार, त्याचं कारण आजच्या दिवसातील अंतिम सामना आहे आणि उद्या देखील मेगा फायनल, द ग्रँड इव्हेंट. सो मॅनेजमेंट टीमला थोडी रेस्ट हवी आहे. ऑन साईडला वळला आहे, बॉल मागे चालला डीपमध्ये मिड विकेटचा दिशेने. फिल्डर आल्यात वेगानं. सेकंडचा कॉल, बट एका धावेवरती समाधान मानतात. धावफलक सिंगलने पुढे. धावफलक 5 वर 38 करायचा होता. 5 झाला. 13 बॉल 33 गरज. आता मात्र इक्वेशन कठीण होत चाललंय. राहुल पवार, पॉवर ऑफ पवार आता त्याला दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. यंदाच्या हंगामामध्ये राहुल पवार
बॅट उत्तर कधी देईल असा प्रश्न पडला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर कदाचित आमदार चषकामध्ये प्रेक्षकांना मिळेल ही संधी आहे. आता हिरो बनण्याची आणि राहुल पवार हा ड्रॉप सीनचा हिरो आहे. सो आता त्याला कामगिरी चांगली करावी लागेल. लॉफ करायचा होता पण चांगला चेंडू आपण पाहतोय बघा. मोठ्या बॅकलिपनं ऑन साईडला खेळायचा होता. संपर्क कोणत्याही प्रकारचा हवा तसा झाला नाही. षटक क्रमांक दुसरं पूर्ण. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. पहिल्या 12 मध्ये झाल्यात 5 आणि पुढच्या 12 मध्ये करायच्या 33. ठोक डीजे नितीन. बाते काय रिमिक्स आणलाय. 12 चेंडू 33 करायचा. 12 मध्ये 5 झाल्यात पहिल्या आणि येणाऱ्या 12 मध्ये 33 करायचा. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेटच्या खेळामध्ये अशक्य काहीच नाहीये कारण शिरडोनच्या मैदानावरती 3 चेंडू मध्ये 21 धावा देखील होताना पाहिलेल्या आहेत. गोळवली विपक्ष गावदेवी हेदूटने मध्ये सामना सुरू होता आणि छोट्या गायकरनं तो कारनामा केला अविनाश काळनच्या विरोधामध्ये. सो पाहूया आता 12 बॉल 33 ची गरज आहे. काय घडतंय मैदानात. बॉलिंग मार्कवरती आता गोलंदाज ओमकार आला. ओमकार पाटील. छोट्या पाटील बॉलिंग मार्कवर. ऑफ साईडच्या मध्ये फोर्स केलाय. गॅप मध्ये खेळायचा होता. बॉल चालला डीप मध्ये. कव्हरला फिल्डर पोहोचतायत पण त्यांचा आवाक्याच्या बाहेर. चेंडू कव्हर्स पार. चौकार. प्रत्येकाकडे काही ना काही कला असते. भूषण पाटीलकडे जी कला ती कोणाकडे लवकर येऊ शकत नाही. फाईन खेळलाय. फाईन लेगचा बाहेर. कटआउटला जाऊन चेंडू धडकलाय. 4 धावा. जय श्रीराम. 10 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. योग्य त्या जागेवरती योग्य ते काम झालं. आता भूषण पाटीलला शांत करण्याचं काम केलं जात आहे सध्या. 10 चेंडू आणि 25 ची गरज. नुकतेच प्रथमेशचा बॅटमधून आपण पाहतो 2 चौकार आले आहेत ओमकार पाटीलच्या विरोधात. ओहो परफ्यूम डिलिव्हरी. जणू काय आता टेनिस बॉलचा सुगंध दरवळला असावा. फलंदाज प्रथमेशच्या नाकाजवळून शॉर्ट ऑफ लेनचा योग्य वापर तुम्हाला पाहायला मिळाला. ट्रॅकर ऑन साईडला खेळायचा होता. थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट. ओमकार पाटीलला आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती अप्रतिम गोलंदाजी करतोय. योग्य टप्पा. नियंत्रित गोलंदाजी. आणि जेव्हा गतीसोबत तुमच्याकडे नियंत्रण असतं कंट्रोल असतो ना तेव्हा मात्र आपण पाहतोय गोलंदाजाला भरभरून यश मिळतं. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतो जबरदस्त बॉलिंग अटॅक संपूर्ण CSK सिद्धी करवले संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला लॉफ करायचा होता. क्षेत्ररक्षक तिथे आलेत. धाव मिळत नाहीये. धावांची गती मंदावली गेली आहे. धावांच्या गतीवरती पूर्ण विराम आणण्याचं कार्य सध्याच्या घडीला ओमकार पाटीलच्या माध्यमातून केलं जातं. फर्स्ट ओव्हर विक्रांत पाटील धावा 3 खर्च केल्या 1 विकेट मिळवली. सेकंड ओव्हर समीर पाटील 1 विकेट मिळवली 1 धाव खर्च केली. थर्ड ओव्हर ओमकार पाटीलच्या विरोधात 2 चौकार आले. त्यानंतरचे 3 डॉट बॉल. कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर कमबॅक बाय ओमकार पाटील. अंतिम चेंडू 7 बॉल 25 ची गरज. बॉलर्स बॅक खेळण्याचा प्रयत्न सफल राहिला. बॉल आला मागे. फिल्डर तिथे तैनात आहेत.
आणि इथे मात्र आपण पाहतोय धाव मिळत नाही. म्हणजे पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आल्याच्या नंतर सलगचे 4 डॉट बॉल, 6 बॉल 25 ची गरज. 6 चेंडू 25 धावा. क्या बात आहे, क्या बात आहे. अनिल दादा डोपरे यांनी केलेलं ते वक्तव्य आपण ऐकत आहोत. नितीन कुठून काय शोधून काढतील आणि कधी काय वाजवतील असा नेम नाही. जसं एकनाथजी माळी सुप्रसिद्ध कवी गायक, त्यांच्या मनामध्ये कधी कोणतं गाणं येईल त्याचं नेम नाही, तसं डीजे नितीन कधी कुठून काय रेकॉर्ड करेल आणि कधी कुठे काय लावेल याचा नेम नाही. 6 चेंडू आणि आता करायचा धावा त्या 25. जतीन काय सुरू आहे सध्या? स्कोररच्या भूमिकेत आहेत. उसाटणे संघ परास्त झाला त्यामुळे ते देखील थोडं दुःखी आहेत. पण वेलकम 11 अजूनही आहे या स्पर्धेमध्ये. 3 संघ आपण उसाटण्यामध्ये पाहत असतो. VRCC उसाटणे. हो 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 25चा पाठलाग करायचा होता. वाऱ्याचा लाटांवर स्वार फेकून दिलाय चेंडूला सीमा पलीकडे. 6 धावा, षटकार. भूषण पाटील साठी कदाचित ते संगीत आहे. आमचे प्रवीण शेठ पाटील देखील येतात, त्यांचं देखील स्वागत आहे. काहीतरी पारितोषिक येत आहे मात्र. प्रवीण शेठ आलेत म्हणजे पारितोषिक येईल. आणि इथून जर 9 चेंडू आणि 5 चेंडू आणि 19 धावा जर का इथून बनवल्या गेल्या, चेस केल्या गेल्या रियांश 11 नावाळीच्या माध्यमातून, तर प्रवीण शेठ पाटील यांच्या वतीनं 5,000 रुपयांचं पारितोषिक येईल. 5 चेंडू 19 धावांची गरज आहे आणि 5 चेंडू मध्ये 19 धावा जर का झाल्या तर 10,000 रुपयांचं पारितोषिक असेल. क्या बात आहे. प्रवीण शेठ पाटील उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आपण पाहतो. त्यांच्या वतीनं पारितोषिक असेल. पण हा फटका पहा, या फटक्यात होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. मिड विकेटच्या बाहेर. 6 धावा, षटकार. पॉवर ऑफ पॉवर. राहुल पवारची ताकद पाहिली आता मैदानाच्या आतमध्ये. हा देखील मिड विकेटच्या बाहेर. प्रवीण शेठ यांना तुम्ही पाहतात सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. त्यांच्या माध्यमातून पारितोषिके नावाई संघानं जर 4 बॉलमध्ये 13 चेस डाऊन केल्या तर मात्र 10,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. व्हॉट अ सुपर मॅच. राहुल पवारनं सामना सुरू केलाय पुन्हा एकदा रियांश 11 नावाईसाठी. 4-13 ऑन साइडला वळवलाय. यावेळेस सेकंडचा कॉल असेल. राहुलला स्ट्राईक हवे. दुसऱ्यासाठी पलटतील का? हो डेफिनेटली. आणि 2 मिळतील. ऊपर वाला जब भी देता छप्पर फाड़ के. 2 धावांकी झाल्यात. हो त्याचं नव्हतं तुम्हाला पाहायला मिळतं. 3 बॉल 11ची गरज. सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहतोय एका बाजूला मोतीराम शेठ पाटील, एका बाजूला आमचे प्रवीण दादा असतील. खरं तर 12th मध्ये तुम्ही पाहतायत वेदांत साळुंके प्रवीण दादांचे भाचे आहेत. आणि 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 3-11. क्या बात आहे. वेदांत साळुंकेचे मामा आपण पाहता बघा. मामा भाच्याचं नातं वेगळंच असतं. आमचे प्रवीण शेठ बघा सध्या व्यासपीठावरती. मोतीराम शेठ बघा आनंद घेतात. 3 बॉल 11ची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये आपल्याला पाहायचं. हृदयाचे ठोके वाढते आहेत कारण राहुल पवार ठोकतोय मैदानामध्ये. 3 बॉल 11ची गरज. पुढचा बॉल ओ साइडला वळला. पुन्हा धाव मिळेल की नाही? धावले नाहीयेत. धावले असते तर कदाचित पुन्हा सेकंड साठी येऊ शकले असते.
पण आता 2 बॉल 11ची गरज आहे. जा आत्मविश्वासानं स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. आता कदाचित हा जो डॉट बॉल आलाय तो इम्पॅक्ट टाकेल या मॅच वरती. 2 बॉल 11 म्हणजे 2 षटकार लगावणं महत्वाचं असेल, कारण चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम. फटका चांगलाय, समोर लॉफ केलाय. राहुल पवार फिल्डर होते. व्हॉट एफर्ट, व्हॉट एफर्ट, काय जबरदस्त एफर्ट तुम्हाला तिथे पाहायला मिळाले. चेंडू अडवला, विकी पाटीलला पण तिथे पाहिलं आणि त्यानंतर सुरू झालेलं हे सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. पवारनं भरपूर प्रयत्न केले पण ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय आणि सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण चेक करतोय. जल्लोष जल्लोष प्रेक्षकांचा आणि गुड स्टॉप अडवलं चेंडूला. सुपर मॅग्निफिसंट एफर्ट आणि हे जे प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळाले, हे जे एफर्ट्स तुम्हाला पाहायला मिळाले, जबरदस्त एफर्ट्स होते. ग्रामीणचा आत्मविश्वास, ग्रामीणचा दर्जा वाढवणारे, या स्पर्धेचा दर्जा वाढवणारे एफर्ट्स तुम्हाला विकी पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाले. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक जॉब बाय विकी पाटील. जबरदस्त क्षेत्ररक्षण. 1 चेंडू आणि आता 10 धावांची गरज आहे. 1 चेंडू 10 धावा. गोलंदाज जर काही चमत्कार करेल तरच इथून रियांश 11 नावाळी संघ सामना जिंकेल, अन्यथा या मॅच मध्ये भरपूर पुढे निघून गेली टीम सीएसके सिद्धी करवले. गावदेवी सीएसके सिद्धी करवले संघ. 1 चेंडू 10 डिफेंड करायचा. रियांश 11 नावाळीला 1 चेंडू 10 बनवायचा. जे 4 चेंडू डॉट आले होते यापूर्वी ओमकार पाटीलच्या ओव्हरमध्ये, कुठेतरी त्या 4 डॉट बॉलने भरपूर इम्पॅक्ट टाकला या मॅचवर. 1 चेंडू 10 धावांची गरज. चला जास्त वेळ घेतात प्लीज, बी फास्ट. एक चेंडू 10. बंद नाटकाती, बंद नाटकाती. काय घडलंय पाहायचंय. पंचांचा अधिकृत इशारा चेक केलं जात आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ऑनफिल्ड अंपायर निर्णय आपला फेअर आहे, सो बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय. चेक केलं. समीर पाटील सामनावीर आपण या. समीर पाटील या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. समीर पाटील आपण या सामनावीर. चिंतामण शेठ पाटील यांना विनंती असेल. चिंतामण शेठ आपण या, आपलं शुभ हस्ते आम्ही देणार आहोत या सामन्याचा सामनावीर. चिंतामण शेठ पाटील यांना विनंती आहे की आपण यायचंय, आपल्या शुभ हस्ते आम्ही सामनावीर देणार आहोत. अभिनंदन, अभिनंदन. सिद्धी करवले संघ, गावदेवी सीएसके सिद्धी करवले संघाने मारले बाजी या मॅच मध्ये आणि या स्पर्धेच्या थेट टॉप 8 मध्ये क्वालिफाय झालाय. चला भूषण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घ्या आपण लवकर.